नाशिक शहरासह उत्तर महाराष्ट्रात रात्रभर झालेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले। संततधार पावसामुळे गोदावरी नदीच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली। ऐतिहासिक रामकुंड परिसरासह अनेक मंदिरं पाण्याखाली गेलेत। प्रसिद्ध दुतोंड्या मारुती मंदिरही पूर्णपणे जलमय झाले। प्रशासनाने नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिलाय। दरम्यान गंगापूर धरणातून गोदावरी नदीपात्रात 12,600 ते 14,000 क्युसेक वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू आहे। होळकर पुलाजवळील प्रवाह यापूर्वी 19,390 क्युसेक पर्यंत पोहोचला होता। प्रशासनाच्या माहितीनुसार विसर्ग 21,000 क्युसेकच्या पुढे गेल्यास सराफ बाजारासह नदीकाठच्या सखल भागांमध्ये पुराचं पाणी शिरण्याची शक्यता आहे। त्यामुळे प्रशासन हाय अलर्टवर आहे। नदीकाठच्या नागरिकांना सुरक्षित स्थळी जाण्याचं आणि प्रशासनाच्या सूचनांचं पालन करण्याचं आवाहन करण्यात आले। बारिश ज़्यादा होने की वजह से कल रात से पानी बहुत बढ़ गया था। वैसे दोपहर से हमको अलर्ट दे दिया था प्रशासन ने कि पानी बढ़ने वाला है, लेकिन शाम तक पानी बढ़ेगा, शाम के बाद बढ़ेगा नहीं ऐसा बताया था। लेकिन बारिश ज़्यादा होने की वजह से पानी बहुत आ गया, तो रात भर रुक के हमको दुकान वगैरह सब खाली करना पड़ा। रात भर एरिया में बहुत भागदौड़ हो गई। हाँ, तो रात भर कितने बजे से बारिश चालू थी और अभी आप कितने सुबह के कितने बजे? अभी 6 साढ़े 6 तो बज गए। हम रात भर से इधर ही, रात भर बारिश चालू है और पानी भी बढ़ रहा है। तो रात भर से आप लोग सोए थे क्या? नहीं, रात भर से सोए नहीं हम। पूरा कितने सारे दुकानों में पानी घुस गया अभी फिलहाल? सब बाजार के दुकान में पानी घुस गया था, कमर तक तो था ही। हाँ, आपका नाम क्या है? युवराज आंबेकर। अमरावती शहरात आजपासून हेल्मेट सक्तीची प्रभावी अंमलबजावणी सुरू झाली आहे। या मोहिमेअंतर्गत शहरातील प्रमुख चौकांवर वाहतूक पोलिसांनी विशेष तपासणी सुरू केली। बियाणी चौकात वाहतूक पोलीस निरीक्षक दीप्ती ब्राह्मणे स्वतः रस्त्यावर उतरून वाहनांची तपासणी करताना दिसल्या। हेल्मेट न घालता दुचाकी चालवणाऱ्या वाहन चालकांवर नियमानुसार दंडात्मक कारवाई केली जाते। यावेळी वाहतूक पोलिसांनी नागरिकांना हेल्मेटचं महत्त्व पटवून दिलंय। हेल्मेट हा दंड टाळण्यासाठी नाही तर तुमच्या स्वतःच्या सुरक्षेसाठी आहे। अपघाताच्या वेळी हेल्मेट जीव वाचवू शकते, त्यामुळे प्रत्येक दुचाकी स्वाराने हेल्मेटचा नियमित वापर करावा असं आवाहन करण्यात आले। वाहतूक नियमांचं पालन करून स्वतःचा आणि कुटुंबाचा जीव सुरक्षित ठेवण्यासाठी प्रत्येक नागरिकाने हेल्मेटचा वापर करावा असं आवाहन करण्यात आले। हो, आजपासून आपण म्हणजे दिनांक 24/7/26 पासून आपण हेल्मेट सक्ती केलेली आहे शहर विभागात सुद्धा। तर बऱ्यापैकी प्रतिसाद चांगला आहे। बरेचसे लोक म्हणजे मी तर म्हणेल की 60% जे लोक आहेत ते हेल्मेट ऑलरेडी वापरून राहिले आहेत। त्यामध्ये स्टुडंट्स आहेत, तरुण आहेत, इवन सिनियर सिटीजन सुद्धा हेल्मेट वापरत आहेत, महिला सुद्धा प्रमाणात हेल्मेट वापरत आहेत। मला असं वाटतं 30 ते 35% लोक असतील की जे अजूनही हेल्मेट वापरायला मागे पुढे पाहत आहेत। तर मला असं वाटतं त्यांना आपण जे दंड आकारू त्यावर त्यांचे लक्षात येईल की ही खूप गरज आहे हेल्मेट वापरायची। आवृत्ती पण करतोय की नॉट ओनली फॉर पोलीस पर्पज, पण तुमच्या सुरक्षिततेसाठी, तुमच्या परिवाराच्या सुरक्षिततेसाठी आपण टू व्हीलर धारकांनी हेल्मेट घालणं कंपल्सरी आहे हे आपण त्यांना तोंडी पण सांगतोय आणि त्यांच्याकडून आपण ही अंमलबजावणी करून घेणार आहे। मला सर्वांना हेच सांगायचं आहे की हेल्मेट हे आपल्या सुरक्षिततेसाठी आहे। आपण सुरक्षित राहावे। आपलं एखादा ॲक्सिडेंट झाला, एखादा आपण पडलो त्यामध्ये, तर आपल्या मेंदूला इजा होऊ नये, आपल्या डोक्याला इजा होऊ नये आणि त्याच्यातून आपण मोठ्या इंजुरीपासून वाचलो पाहिजे। यासाठी आपण हेल्मेट वापरा। फक्त पोलिसांना दाखवायसाठी किंवा दंडापासून वाचण्यासाठी आपण हेल्मेट वापरू नये असं मला वाटते। म्हणजे तो उद्देश ठेवून हेल्मेट वापरताय असं होऊ नये। आपली सुरक्षितता आपल्या हेल्मेटमध्ये आहे हे आपण जाणीव ठेवून हेल्मेट वापरलं पाहिजे। नाशिक शहरात गेल्या 2 दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात मोठा वृक्ष कोसळल्याची घटना घडली। या दुर्घटनेत सुमारे 7 ते 8 खासगी आणि शासकीय वाहनांचं मोठं नुकसान झालंय। सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही। प्राथमिक माहितीनुसार सततच्या पावसामुळे वृक्ष कमकुवत झालेत आणि त्यामुळे तो अचानक कोसळलाय। I-10, बोलेरो, फॉर्च्युनरसह अनेक वाहनांचं नुकसान झाले। शहरातील धोकादायक आणि कमकुवत वृक्षांचा पुन्हा एकदा प्रश्न ऐरणीवर आलाय। दरम्यान अग्निशमन दलाच्या पथकाने घटनास्थळी दाखल होत युद्धपातळीवर वृक्ष हटवण्याचं काम सुरू केलंय। नाशिक शहरासह जिल्ह्यात गेल्या 2 दिवसांपासून मुसळधार पावसानं जोर धरलाय। त्र्यंबकेश्वर परिसरात मध्यरात्रीपासून मोठ्या प्रमाणात पावसाची नोंद झाली। आतापर्यंत 163 मिलीमीटर पाऊस झाल्यानं गंगा गोदावरी नदीपात्रातील पाणी पातळी पुन्हा वाढू लागली। दरम्यान नांदूर मध्यमेश्वरसह परिसरातील अनेक धरणांमध्ये मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक होते। गंगापूर धरण सुमारे 96% भरले, त्यामुळे नाशिककरांना पाणी टंचाईच्या चिंतेतून मोठा दिलासा मिळालाय। मात्र आणखी पावसाची शक्यता लक्षात
लक्षात घेता नदीकाठावरील दुकानदार आणि नागरिकांना प्रशासनानं सतर्कतेचा इशारा दिलाय. पाणी पातळी वाढल्यास आवश्यक ती खबरदारी घेण्याचं आवाहन करण्यात आलंय. गोंदिया जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या समाधानकारक पावसामुळे खरीप हंगामातील शेती कामांना चांगलाच वेग आलाय. धान पिकाच्या रोहिणीचे काम सध्या जोरात सुरू आहे. शेतामध्ये शेतकऱ्यांसोबत महिला मजुरींचीही मोठी लगबग पाहायला मिळते. या शेती कामामुळे ग्रामीण भागातील अनेक कुटुंबांना रोजगार मिळतोय. शेतकऱ्यांमध्ये समाधानाचं वातावरण आहे. गोंदिया हा धान उत्पादक जिल्हा म्हणून ओळखला जातो. यंदा समाधानकारक पाऊस झाल्यानं धान रोहिणीच्या कामांना वेग आलाय. शेतकरी सकाळपासून संध्याकाळपर्यंत शेतात मेहनत घेताना दिसतायत. रोहिणीसाठी महिला मजुरांची मोठ्या प्रमाणात गरज भासत असून अनेक महिलांना स्थानिक पातळीवर रोजगार उपलब्ध झालाय. पावसामुळे शेतामध्ये पुरेसं पाणी साचल्यानं रोपांची लागवड सुरळीत सुरू आहे. त्यामुळे खरीप हंगामाबाबत शेतकऱ्यांच्या आशा उंचावल्यात. आगामी काही दिवसातही असा संतुलित आणि समाधानकारक पाऊस कायम राहावा, जेणेकरून धान पिकाचं उत्पादन चांगलं मिळेल अशी अपेक्षा शेतकरी व्यक्त करतायत. पाऊस चांगलेला आहे आणि समाधानकारक आहे. शेतामध्ये अनेक मजूर कामाला लागले आहेत आणि शेतकरी एवढ्या वंचित आहे की त्यांना मजूर मिळत नाही. त्यांच्यामुळे पाऊस सगळीकडे असल्यामुळे मजूर मिळत नाही. आमच्या इकडे आता मुंड्याची पद्धत आहे ती 4,000 रुपयेपर्यंत आहे आणि रोजी आहे ती 200 रुपये महिलांना आपण देत आहोत. इथं खरोखरच आहे का पाऊस असाच आला पाहिजे, तेव्हाच आमच्या फसली धान फसल चांगल्या वेगात जोमाने येईल आणि असाच पाऊस पडत राहो अशी आपली अपेक्षा आहे. परमेश्वराजवळ अशी अपेक्षा आहे की पाऊस असाच पडू देऊ आणि शेतकऱ्यांना सुखी समृद्धीचे दिवस येऊ देऊ. दिल्लीतील सुरू असलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती लक्षात घेऊन दिल्ली पोलिसांनी मोठा निर्णय घेतलाय. पोलीस दलातील कॉन्स्टेबलपासून ते वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत सर्वांच्या नियमित सुट्ट्या रद्द करण्यात आल्यात. अत्यावश्यक आणि आपत्कालीन परिस्थितीतच सुट्ट्या मंजूर केल्या जाणार आहेत. हा निर्णय दिल्ली पोलीस आयुक्तांच्या मंजुरीनं लागू करण्यात आलाय. शहरातील सुरक्षा व्यवस्था अधिक मजबूत ठेवण्यासाठी हा निर्णय घेण्यात आलाय.